गुड मॉर्निंग टू ऑल. काल आपण पाहिलं होतं की आपला टीवाय नंतर डेसिग्नेशन काय असणार आहे, म्हणजे टीवाय कंप्लीट केल्यानंतर आपलं डेसिग्नेशन काय असणार, आपला हुद्दा काय असणार आहे. तर आपण सर्वजण सॉफ्टवेअर डेव्हलपर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर मधून मार्केटमध्ये बाहेर पडणार आहे. तर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणजे आपल्याला डेव्हलपर व्हायचं आहे. डेव्हलपर होण्यासाठी यस कोणत्याही गोष्टी डेव्हलपमेंट म्हणजेच निर्मिती करण्यासाठी काय करावं लागतं, डेव्हलपमेंटची पहिली स्टेज काय आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याला आता समजा एखादं शहराचा आराखडा तयार करायचा किंवा एखादी बिल्डिंग बांधायची. ओके, तर बिल्डिंग बांधायची असेल तर यस आपण डायरेक्ट कन्स्ट्रक्शन स्टार्ट करतो का? डायरेक्ट कन्स्ट्रक्शन स्टार्ट करत नाहीये. पहिल्यांदा जाऊन त्या जागेचं मोजमाप घेतो, कोणत्या दिशेला काय पाहिजे, कोणत्या दिशेला पार्किंग पाहिजे, कोणत्या ठिकाणी एखाद्या फ्लॅटमध्ये कोणत्या ठिकाणी म्हणजे एक हॉल पाहिजे, कोणत्या ठिकाणी किचन पाहिजे, कोणत्या ठिकाणी वॉटर स्टोरिंग असायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा प्लॅन करतो आणि प्लॅन केल्यानंतर ऑन पेपर हा सगळा प्लॅन करतो आणि प्लॅन केल्यानंतर मग पुन्हा आपण ती बिल्डिंग बांधायला घेतो. म्हणजे असं शक्य आहे का की बिल्डिंग बांधून बघितली, काहीच कुठल्याही प्रकारचा प्लॅन न करता, कुठल्याही प्रकारचा विचार न करता बिल्डिंग बांधून बघितली, आवडली तर ठेवली, नसेल तर पाडली. इज दिस पॉसिबल? हे शक्य आहे का? नाहीये. म्हणजे खर्च पण भरपूर होणार आहे. म्हणजे हे काही पॉसिबल नाहीये. म्हणजे बांधून बघितलं, पटलं तर ठेवलं, नसेल तर पाडलं, ही गोष्ट शक्य नाहीये. म्हणजे ऑफकोर्स डेव्हलपमेंट करायचं असेल तर डेफिनेटली आपल्याला पहिल्यांदा प्लॅनिंग करावं लागेल. ओके, म्हणजे प्लॅनिंग करावं लागेल आणि प्लॅनिंग करण्यासाठी थिंकिंग करावी लागेल. ते थिंकिंग करण्यासाठी विदाउट थिंकिंग यू कांट डेव्हलप एनिथिंग. म्हणजे विचार केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची डेव्हलपमेंट तुम्ही करू शकत नाही. म्हणजे आपल्याला सॉफ्टवेअर डेव्हलपर व्हायचंय. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट म्हणजे डेव्हलपमेंट करायची आणि डेव्हलपमेंट करायची असेल तर डेव्हलपमेंटची पहिली फेज काय आहे? थिंकिंग. विदाउट थिंकिंग यू कांट डेव्हलप एनिथिंग. ओके, थिंकिंग तुमचं मे बी पॉझिटिव्ह असेल किंवा मे बी निगेटिव्ह असेल. म्हणजे थिंकिंग केल्याशिवाय डेव्हलपमेंट इज क्वाईट इम्पॉसिबल. ओके, थिंकिंग शिवाय डेव्हलपमेंट करणं अशक्य आहे. ओके, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला पहिल्यांदा डेव्हलपमेंट करण्यासाठी थिंकिंग करावी लागेल. नेक्स्ट वन, आता थिंकिंग म्हणजे विचार करावा लागेल. आता थिंकिंग करण्यासाठी आपल्याला आपली थिंकिंग पॉवर वाढवली पाहिजे. ज्याचं थिंकिंग चांगलं आहे डेफिनेटली त्याचं डेव्हलपमेंट करण्याची म्हणजे टेंडन्सी चांगली असेल आणि ज्याचं थिंकिंग चांगलं आहे त्याचं डेव्हलपमेंट नक्कीच चांगलं असेल. ओके, म्हणजे ऑफकोर्स आपल्याला थिंकिंग करावं लागेल. आणि थिंकिंग करण्यासाठी नो डाऊट एखादा थेरॉटिकल सब्जेक्ट जर घेतला, आता कोणता विषय थेरॉटिकल आहे वगैरे तुम्हाला नंतर कळेल. एखादा थेरॉटिकल विषय घेतला, फॉर एक्झाम्पल सपोज आपण मराठी विषय घेतला किंवा हिंदी विषय घेतला, तर मराठी आणि हिंदी विषयामध्ये थिंकिंग करण्यासारखं काय आहे का? समजा एखादा निबंध लिहा किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहा, तर आपण काय करतो? सरळ तो प्रश्न ते उत्तर पाठ करतो, पाठ करून रट्टा मारून पाठ करतो आणि जसं आहे तसं आपण पाठ केलेली गोष्टी लिहून टाकतो. म्हणजे त्या थेरॉटिकल सब्जेक्टमध्ये थिंकिंग करण्यासाठी काय स्कोप आहे का? नाहीये. जसं आहे तसं नोट्स काढा, वाचा, पाठ करा, जसं आहे तसं लिहून काढा आणि डेफिनेटली मार्क्स मिळवा. ओके, म्हणजे थिंकिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी हे काही थेरॉटिकल सब्जेक्ट आहेत, त्या थेरॉटिकल सब्जेक्टचा फारसा उपयोग होत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला थिंकिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी आता फॉर एक्झाम्पल सपोज मॅथमॅटिक्स हा विषय घेतला. मॅथमॅटिक्स या विषयामध्ये थिंकिंग केल्याशिवाय तुम्ही एक तरी सिंगल एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता का? म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लासमध्ये तुम्हाला 12वीचा आपण विचार करूयात. क्लासमध्ये समजा तुम्हाला एखाद्या टाईपचे 50 एक्झाम्पल घेतलेले असतील. ओके, एक्झाम मध्ये 50 जे एक्झाम्पल तुम्हाला घेतलेले आहेत ते 50 पैकीच कोणतं तरी एक्झाम्पल येईल का? सांगता येत नाही. ओके, 50 पैकी एक्झाम्पल येईल असं काही सांगता येत नाही. म्हणजे त्या 50 एक्झाम्पल जे काही क्लासमध्ये घेतलेले आहेत त्याच्या अनुषंगानं त्याचा वापर करून थिंकिंग करून एखादं एक्झाम्पल आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, म्हणजे ऑफकोर्स आपल्या मॅथमॅटिक्स सारख्या विषयामध्ये काय असतं तर प्रत्येक गणिताला काही ना काही ते वेगळं लॉजिक असतं. प्रत्येक गणिताला काही ना काही ते वेगळं थिंकिंग असतं. ते थिंकिंग केल्याशिवाय आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. सगळे गणित एका पॅटर्न मध्ये कधीच नसतात. ओके, प्रत्येक गणिताचा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. फॉर एक्झाम्पल आता ज्या लोकांचा एक ग्रुप आहे त्यांना समजेल इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्ह हे चॅप्टर आपल्याला होते. किती सोपे होते, किती अवघड होते, दॅट डिपेंड्स अपॉन इंडिव्हिज्युअल, ते तुम्हाला माहिती आहे. ओके, तर डेरिव्हेटिव्ह मधले किंवा इंटिग्रेशन मधले सगळे जर फॉर्म्युले आपले पाठ असतील तर आणि तरच आपण डेरिव्हेटिव्हचे किंवा इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवू शकत होतो. नेक्स्ट वन, नुसते इंटिग्रेशन, समजा आपण इंटिग्रेशनचा विचार करूयात, नुसते इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले पाठ असून उपयोग आहे का? नाही. तर ते पाठ असणारे फॉर्म्युले कुठे अप्लाय करायचे हे माहित असणं गरजेचं आहे. का आपल्याला पाठ असणारे सगळे फॉर्म्युले वापरून आपण एखादा एक्झाम्पल सोडू करू शकतो का?
नाही. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक्झाम्पल कोणत्या कॅटेगरीमधले आहे ते ओळखावं लागेल. ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी कोणतं टेक्निक वापरायचं ते डिसाईड करावं लागेल. ते डिसाईड केल्यानंतर जे काही आपले 50-60 फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशन टॉपिकमध्ये, त्या फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला इथं लागू पडतोय ते आपल्याला बघावं लागेल आणि त्या अनुषंगाने पुढे आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागेल. म्हणजेच व्हॉट आय हॅव टू से, तर थिंकिंग एकच गणित सोडवण्यासाठी तुम्ही हार्ड अँड फास्ट लगेच हायवेवरून गेलात का? नाही. तर काय काय गोष्टींचा तुम्ही विचार केला, ते एक्झाम्पल कोणत्या टॉपिक मधलं आहे, पुढे ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी मला कोणता पॅटर्न वापरावा लागेल, नेक्स्ट वन त्याच्यानंतर कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. सगळे फॉर्म्युले पार्ट आहेत म्हणून मी सगळे एक्झाम्पल सगळे फॉर्म्युले वापरणार नाही. कोणता फॉर्म्युला वापरायचा डिसाईड करणार आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा हे डिसाईड केल्यानंतर मग मी ऍक्च्युअल एक्झाम्पल सॉल्व्ह करायला घेणार. एक्झाम्पल सॉल्व्ह केल्यानंतर ते बरोबर येतंय का चुकतंय ही पुढची गोष्ट आहे. मला सांगायचंय काय, तर एक्झाम्पल कोणतंही सोडवायचं असेल तर हार्ड अँड फास्ट लगेच आपण पाठ करून एक्झाम्पल सोडवू शकत नाही. एक्झाम्पल सोडवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला थिंकिंग केलं पाहिजे. थिंकिंग दोन टाईपचं, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, बरोबर असेल किंवा चूक असेल. जर तुमचं थिंकिंग बरोबर असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सोडवलेलं एक्झाम्पल करेक्ट असून तुमचं सोल्युशन फायनल सोल्युशन हे करेक्ट असेल. जर तुमचं थिंकिंग रॉंग असेल तर डेफिनेटली तुम्ही जे एक्झाम्पल सोडवलेलं आहे त्याचं उत्तर तुमचं चुकलेलं असेल. म्हणजे थिंकिंग केलंच पाहिजे. विदाउट थिंकिंग यू कांट सॉल्व्ह एनी पर्टिक्युलर एक्झाम्पल. कोणतं एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. यासाठी थिंकिंग, मॅथमॅटिक्स सारखा विषय आपलं काय करतोय, थिंकिंग ॲबिलिटी वाढवतोय. थिंकिंग केल्याशिवाय, विचार केल्याशिवाय आपण कोणतंही एकही एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, देअरफॉर टू इन्क्रीज दॅट थिंकिंग ॲबिलिटी द सब्जेक्ट्स लाईक मॅथमॅटिक्स आर इन्क्लुडेड इन युअर कॉम्प्युटर सायन्स पेपर. ओके, या थिंकिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी मॅथमॅटिक्स सारख्या पेपरचा आपल्या सिलेबसमध्ये समावेश केलेला आहे. ओके, म्हणजे का, प्रत्येक गोष्टीला का आपण पहिल्या लेक्चर पासून म्हणतोय का शिकायचं. ओके, पहिल्यांदा आपण का बीसीएस केलं, इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला ऍडमिशन मिळत नव्हतं म्हणून केलं का? नाही. कारण बीसीएस केल्यानंतर इक्वालिटली संधी थोड्या जास्त आहेत म्हणून आपण बीसीएस केलं. शिवाय इंजिनिअरिंग पेक्षा 1 वर्ष अगोदर आपण मार्केटमध्ये येतोय म्हणून मी बीसीएस चूज केलं. शिवाय इंजिनिअरिंगला येणारा खर्च आणि बीसीएसला येणारा खर्च हा कंपॅरिझन केल्यानंतर अतिशय कमी आहे म्हणून मी बीसीएस चूज केलं. पुन्हा नेक्स्ट वन, आपल्याच कॉलेजला ऍडमिशन घेण्याचं कारण काय? डेफिनेटली आपल्या कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट जास्त आहे म्हणून आपण आपल्या कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. नेक्स्ट वन, पुढे का, मॅथमॅटिक्स हा विषय का सिलेबस मध्ये ठेवलेला आहे? येस, मॅथमॅटिक्स हा विषय सिलेबस मध्ये ठेवण्याचं कारण काय, तर तुमची थिंकिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी मॅथमॅटिक्स हा विषय ठेवलेला आहे. कारण आपला टीवाय नंतरचं डेसिग्नेशन काय असेल, डेव्हलपरचं असेल, सॉफ्टवेअर डेव्हलपरचं असेल. म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे. टू डेव्हलप समथिंग यू हॅव टू थिंक फर्स्ट ऑफ ऑल समथिंग अँड टू इन्क्रीज युअर थिंकिंग ॲबिलिटी द सब्जेक्ट लाईक मॅथमॅटिक्स ऍक्ट्स ॲज अ ब्रेन टॉनिक. For that purpose, the subject mathematics is included in our syllabus. Hence, what is our subject of teaching? Yes, now you know what is your subject of teaching? Mathematics. Okay, the subject mathematics acts as a brain tonic. For that purpose, mathematics is included in our syllabus. Okay, म्हणजे सिलेबस आपला मॅथमॅटिक्स सिलेबस मध्ये इन्क्लूड करण्याचं कारण काय आहे, तर आपली थिंकिंग पॉवर वाढवण्यासाठी. ओके, ज्याचं थिंकिंग चांगलं असेल त्याचं लॉजिक चांगलं असेल आणि ज्याचं लॉजिक चांगलं असेल तो नक्कीच चांगला सॉफ्टवेअर डेव्हलपर होऊ शकतो. ओके, म्हणजे ऑफकोर्स थिंकिंग ॲबिलिटी वाढवण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिक्स सारखे विषय फार महत्त्वाची भूमिका बजावतात. यासाठी आपल्या सिलेबसमध्ये आपल्या बीसीएस या कोर्समध्ये मॅथमॅटिक्स हा कोर्स इन्क्लूड केलेला आहे. या मॅथमॅटिक्स या विषयाचा आज आपण सिलेबस पाहूयात. ओके, तर मॅथमॅटिक्स या विषयामध्ये आपल्याला मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये आपल्याला 2 पेपर्स आहेत. न्यूमेरिकल मेथड्स फर्स्ट आणि न्यूमेरिकल मेथड सेकंड असे 2 पेपर्स आहेत. टोटल ओव्हरऑल स्ट्रक्चर ऑफ द कोर्स काय आहे ते आपण आधी सांगितलेलं असेल किंवा आता पुन्हा जस्ट रिकॉल करूयात. तर बीसीएस मध्ये आपल्याला टोटल 9 पेपर्स असतील एका सेमिस्टरला. त्यातले कॉम्प्युटरचे 2 असतील, त्याच्यानंतर नेक्स्ट वन इलेक्ट्रॉनिक्सचे 2 असतील, मॅथमॅटिक्सचे 2 पेपर्स असतील आणि इंग्लिशचा 1 पेपर असेल. म्हणजे ऑफकोर्स कॉम्प्युटरचे 2, फंडामेंटलचे 2, 4. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन इलेक्ट्रॉनिक्सचे 2, 6, मॅथमॅटिक्सचे 2, 8 आणि इंग्लिशचा 1 असे टोटल 9 पेपर्स आपल्या फर्स्ट सेमिस्टरला असतील. जसे फर्स्ट सेमिस्टरला 9 पेपर्स असतील तसेच सेकंड सेमिस्टरला सुद्धा 9 पेपर्स असतील. त्यापैकी आपला विषय आहे मॅथमॅटिक्स, गणित. ओके, आवर सब्जेक्ट इज ऑफ मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचे 2 पेपर्स असतील, न्यूमेरिकल मेथड फर्स्ट आणि न्यूमेरिकल मेथड सेकंड.
याचे सिलेबस काय आहे ते आता आपण बघूयात. ओके, सिलेबस ऑफ द पेपर मॅथमॅटिक्स. ओके, तर मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला 2 पेपर्स आहेत, न्यूमेरिकल मेथड. आता इथे सिलेबसमध्ये तुम्ही पाहत असाल, सिलेबस दिसतोय सगळ्यांना? ओके, सिलेबसमध्ये जर तुम्ही पाहत असाल तर दिसेल सेक्शन 1 आणि सेक्शन 2 असे 2 सेक्शन आहेत. हे सेक्शन जरी असेल तरी वी हॅव टू कन्सिडर दॅट सेक्शन्स ॲज अ पेपर, सेपरेट पेपर्स. ओके, म्हणजे सेक्शन फर्स्ट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट पेपर फर्स्ट आणि सेक्शन सेकंड कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ सेपरेट पेपर सेकंड. म्हणजे ऑफकोर्स न्यूमेरिकल मेथड फर्स्ट आणि न्यूमेरिकल मेथड सेकंड असे 2 पेपर्स आपल्याला या सेमिस्टरमध्ये शिकण्याचे आहेत. ओके, त्यापैकी सेक्शन फर्स्ट दॅट इज न्यूमेरिकल मेथड फर्स्ट. Next one, there are in all 3 topics in this particular section or particular paper. First topic is computer arithmetic and errors. Second topic, that is the solutions of nonlinear equations, and the third topic is a solution of system of linear equations. Okay, पहिला टॉपिक आहे कॉम्प्युटर अरिथमॅटिक अँड एरर्स. त्याच्यामध्ये काय काय शिकायचं बघूयात. इन दॅट पर्टिक्युलर टॉपिक वी हॅव टू स्टडी दी फॉलोइंग पॉइंट्स. First point is a floating point representation of the number and computer arithmetic. म्हणजे आपल्याला एखादा नंबर असेल, जसं आपण नंबर डेसिमलमध्ये रिप्रेझेंट करतो, फ्रॅक्शनमध्ये रिप्रेझेंट करतो, तसंच कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये आपल्याला एखादा जो नंबर असेल तो नंबर एका नवीन फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. अँड नेम ऑफ दॅट फॉर्मॅट इज अ फ्लोटिंग पॉईंट रिप्रेझेंटेशन. एखादा नंबर आपल्याला फ्लोटिंग पॉईंटमध्ये कसा रिप्रेझेंट करायचा आहे ते पाहायचं आहे. नेक्स्ट वन पुढे सिग्निफिकंट डिजिट्स हा पॅटर्न आहे. त्याच्यानंतर हा कन्सेप्ट काय आपल्याला बघायचा आहे. त्याच्यानंतर एरर्समध्ये आपल्याला राऊंड ऑफ एरर, लोकल ट्रंकेशन एरर, ग्लोबल ट्रंकेशन एरर, ॲब्सोल्यूट एरर, रिलेटिव्ह एरर अँड पर्सेंटेज एरर. ओके, एवढ्या टाईपच्या एरर्स आपल्याला बघायच्या आहेत. ओके, ज्या त्या टॉपिकमध्ये ज्या त्या वेळेस हे सगळे पॉईंट्स क्लिअर होतील. तर एरर्सचे टाईप्स आहेत. लोकल ट्रंकेशन एरर म्हणजे ट्रंकेशन केल्यानंतर येणारी जी एरर आहे त्याला आपण लोकल ट्रंकेशन एरर असं म्हणतो. आता ट्रंकेशन म्हणजे काय, ही एरर कधी येते, ती रिमूव्ह कशी करायची, ही कशामुळे येते, हे आपण ज्या त्या आर्टिकलच बघूयात. ग्लोबल ट्रंकेशन एरर आहे. त्याच्यानंतर ॲब्सोल्यूट एरर आहे, रिलेटिव्ह एरर आणि पर्सेंटेज एरर. दीज आर द टाइप्स ऑफ एरर्स. ओके, या एररचे टाइप्स आहेत, यांच्या आपल्याला डेफिनेशन बघायचे आहेत, काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत. आणि नेक्स्ट वन पुढे कॉन्व्हर्जन्स अँड टर्मिनल कंडिशन्स. या प्रत्येक एररचा कॉन्व्हर्जन्स काय असेल आणि याचं टर्मिनेशन काय असेल हे पण आपल्याला पहिल्या टॉपिकमध्ये विथ एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. ओके, नेक्स्ट वन. नाउ सेकंड टॉपिक इज सोल्युशन्स ऑफ नॉन लिनियर इक्वेशन. ह्याच्यामध्ये आपल्याला खालील पॉइंट स्टडी करायचे आहेत. इन दिस पर्टिक्युलर युनिट, इन दिस पर्टिक्युलर टॉपिक वी हॅव टू स्टडी द फॉलोइंग पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज अ लोकेशन ऑफ रूट्स. ओके, आपल्याला माहिती आहे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काढलेले आहेत. ओके, म्हणजे वर्ग समीकरणाचे रूट कसे काढायचे आपल्याला माहिती आहे. नेक्स्ट वन, आपण लिनियर इक्वेशन्स म्हणजे एक सामायिक रेषीय समीकरणे आपण सोडवलेली आहेत. तसंच आपल्याला आता एका वेगळ्या इक्वेशनचे रूट्स काढायचे आहेत आणि त्या इक्वेशनचे रूट काढण्यासाठी पहिल्यांदा त्या इक्वेशनच्या रूटचं लोकेशन आपल्याला डिसाईड करायचं. म्हणजेच त्या इक्वेशनचं रूट जे असेल ते नक्की कुठं असेल ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. लोकेशन ऑफ रूट अंडर हेडिंग. नेक्स्ट वन, वी हॅव टू स्टडी द फॉलोइंग मेथड्स टू फाइंड आउट द सोल्युशन ऑफ द गिवन नॉन लिनियर इक्वेशन. त्याच्यामध्ये बायसेक्शन मेथड आहे, रेग्युलर फॉल्सी मेथड अँड इट्स रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स. त्याच्यानंतर न्यूटन रॅप्सन मेथड अँड इट्स रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स आणि कंपॅरिझन ऑफ दीज मेथड्स. म्हणजे आपल्याला रूट्स काढण्याच्या टोटल 3 मेथड्स स्टडी करायच्या आहेत. बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्सी मेथड अँड न्यूटन रॅप्सन मेथड. ओके, इन दिस टॉपिक वी हॅव टू स्टडी द फॉलोइंग 3 मेथड्स टू फाइंड आउट द रूट ऑफ द गिवन नॉन लिनियर इक्वेशन. त्यापैकी पहिली मेथड आहे बायसेक्शन मेथड, सेकंड मेथड करस्पॉन्ड्स टू रेग्युलर फॉल्सी मेथड अँड थर्ड मेथड इज दॅट न्यूटन रॅप्सन मेथड. या तिन्ही मेथडने आपल्याला दिलेल्या नॉन लिनियर इक्वेशनचं रूट काढायचं आहे. त्याच्यानंतर या तिन्ही मेथडचा रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स आपल्याला बघायचा आहे. ओके, तिन्ही मेथडचा रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स काय आहे तो बघायचा आहे. लिनियर आहे, एका क्वाड्रॅटिक आहे, एका क्युबिक आहे, हे ज्या त्या आर्टिकलवर समजेल. ओके, रेट ऑफ कॉन्व्हर्जन्स काय आहे तो बघायचा आहे. आणि ॲट लास्ट आफ्टर
seeing all these three methods we have to compare these methods. म्हणजेच लास्ट आर्टिकल मध्ये आपल्याला कंपॅरिझन ऑफ these methods बघायचं आहे. म्हणजे या तिन्ही मेथडने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. पहिल्यांदा या तिन्ही मेथडचे फॉर्म्युल्याचे आपण डेरिव्हेशन घेणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन ह्या दिलेल्या तीन मेथडने आपण एक्झाम्पल कसं सोडवायचं याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर म्हणजेच अल्गोरिदम पाहणार आहोत. अल्गोरिदम पाहिल्यानंतर आपण प्रत्येक मेथडने एक्झाम्पल सोडवणार आहोत आणि एक्झाम्पल सोडवल्यानंतर तिन्ही मेथड जेव्हा आपल्याला थरली व्यवस्थित समजतील त्यानंतर आपण या तिन्ही मेथडचं कंपॅरिझन करणार आहोत आणि कंपॅरिझन करून कोणती मेथड सुपेरियर आहे, कोणती मेथड बेस्ट आहे ॲज पर कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यू हे आपण बघणार आहोत. ठीक आहे. दॅट इज द कंटेंट ऑफ युनिट नंबर 2, दॅट इज सोल्युशन ऑफ नॉन लिनियर इक्वेशन्स. ओके. काय काय बघायचं याच्यामध्ये? लेट अस रिकॉल लोकेशन ऑफ रूट. 3 मेथड्स आहेत. बायसेक्शन मेथड, regular false method. That regular false method can be also called as a false position method. And third one, that is a Newton-Raphson method. Okay. तिसरी मेथड आहे Newton-Raphson method. या तिन्ही मेथडने आपल्याला पहिल्यांदा त्यांचे फॉर्म्युले डिराईव्ह करणार आणि नंतर डिराईव्ह केलेल्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर या तिन्ही मेथडने एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला याचं कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे कोणती मेथड सुपेरियर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. दॅट इज द कंटेंट ऑफ युनिट नंबर 2, दॅट इज अ सोल्युशन ऑफ अ नॉन लिनियर इक्वेशन. नेक्स्ट वन, युनिट नंबर 3, सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके. आता याच्यामध्ये we have to study the following points. First of all, basic elementary matrices. Elementary matrices म्हणजे काय आहे, त्यांच्या डेफिनेशन्स काय आहेत, याच्यामध्ये काही ठराविक बेसिक पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत. म्हणजे टाइप्स ऑफ मॅट्रायसेस, मॅट्रिक्स कोणाला म्हणायचं, मॅट्रिक्सचे किती टाइप्स आहेत, कोणकोणते टाइप्स आहेत, म्हणजे जसं की स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, त्याच्यानंतर नेक्स्ट वन पुढे रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, त्याच्यानंतर नेक्स्ट वन अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक्स मॅट्रिक्स, झिरो मॅट्रिक्स, सो अँड सो. दिस आर ऑल व्हेरियस टाइप्स ऑफ द मॅट्रायसेस. मॅट्रिक्स संकल्पना काय आहे, कोणत्या प्रकारच्या स्ट्रक्चरला मॅट्रिक्स म्हणायचं हे आपण डेफिनेशन बघणार. त्याच्यानंतर त्या मॅट्रिक्सचे जे विविध प्रकार आहेत, ओके, आता सांगितल्याप्रमाणे जे काही वेगवेगळे मॅट्रिक्स आहेत, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, ट्रान्सपोज ऑफ अ मॅट्रिक्स. these are all various types of the matrices. ह्याच्या डेफिनेशन्स बघणार आहोत, त्याच्यावर आधारित एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. हे सगळे पॉइंट्स एलिमेंटरी मॅट्रायसेस मध्ये कव्हर होतील. Then we come across definition of system of linear equations. Okay, system of linear equations म्हणजे पहिल्यांदा आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे डिफाइन करणार आहोत. लिनियर इक्वेशन म्हणजे काय डिफाइन केल्यानंतर we have to study what is the definition of system of linear equations. System of linear equations म्हणजे काय डिफाइन करणार आहोत. Next point is a solution of system by using Gaussian elimination method or Gauss elimination method. ओके, दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. दिलेली सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एक पहिली मेथड बघायची आहे, दॅट इज अ गॉसियन और गॉस elimination method with row pivoting, and second method is a Gauss-Jordan elimination method. ओके, या दोन मेथडने आपल्याला दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे रूट काढायचे आहेत, म्हणजेच सोल्युशन्स काढायचे आहेत. नेक्स्ट वन पुढे we have to see indirect method, that is iterative methods. There are 2 iterative methods are included in our syllabus, out of which first one is a Jacobi's method and second one that is a Gauss-Seidel method. Okay, these 2 methods are iterative methods, or that is also called as a indirect methods. Okay, म्हणजे या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये आपल्याला 4 मेथड्स शिकायचे आहेत टू फाइंड आउट सोल्युशन ऑफ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. दिलेल्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचे सोल्युशन काढण्यासाठी किंवा काढण्याच्या 4 मेथड्स आपल्याला स्टडी करायच्या आहेत. त्यापैकी 2 मेथड्स आहेत डायरेक्ट मेथड
आणि 2 मेथड्स आहेत इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथडलाच इटरेटिव्ह मेथड्स असंही म्हणतात. आता डायरेक्ट मेथड म्हणजे काय आहे, इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय आहे, हे आपला जसं सिलेबस स्टार्ट होईल तेव्हा ते तुम्हाला समजेल. ओके, डायरेक्ट मेथड 2 शिकायचे आहेत. त्यापैकी पहिली आहे गॉस इलिमिनेशन मेथड अँड सेकंड वन दॅट इज अ गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड असेल. ठीक आहे. आणि नेक्स्ट वन 2 इनडायरेक्ट मेथड्स बघायचे आहेत किंवा 2 इटरेटिव्ह मेथड्स बघायचे आहेत. आणि इटरेटिव्ह मेथड्स कोणते आहेत? First one is a Jacobi's iterative method and second one is a Gauss-Seidel iterative method. Okay, and we have to see examples depending upon all these articles. या सगळ्या articles वर depending असणारे examples पाहणार आहोत. That is the content of unit number 3, that is a system of solution of a system of linear equations. Okay, this is the content of unit number 3 आणि हा आपला numerical method first या पेपरचा सिलेबस असेल. देर आर ओनली 3 टॉपिक्स, देर आर ओनली 3 युनिट्स. अतिशय सोपा टॉपिक आहे, अतिशय सोपा कंटेंट हा फार सोपा आहे. There are only 3 topics. First one that is a comparative arithmetic and errors. Second one that is a solutions of non-linear equations and third one that is a solution of a system of linear equations. Okay, these are the 3 topics आणि या 3 टॉपिकचा मिळून आपला पहिला पेपर म्हणजेच न्यूमेरिकल मेथड्स फर्स्ट हा असेल. आता आपण न्यूमेरिकल मेथड फर्स्ट या पेपरचा सिलेबस पाहिलेला आहे. Now we have to see what is the syllabus of our second paper, that is a numerical method second. Similar to that of the numerical method first paper, there are similarly 3 topics in this particular paper, out of which first topic is interpolation. Second one that is a numerical differentiation and integration, and the third topic is of extrapolation and ordinary differential equation. या न्यूमेरिकल मेथड सेकंड या पेपरमध्ये सुद्धा 3 टॉपिक्स आहेत. त्यापैकी पहिला टॉपिक आहे इंटरपोलेशन. अंडर द हेडिंग ऑफ द टॉपिक इंटरपोलेशन वी हॅव टू सी द फॉलोइंग पॉइंट्स. फर्स्ट पॉइंट इज अ फायनाइट डिफरन्स ऑपरेटर्स. अंडर द हेडिंग ऑफ फायनाइट डिफरन्स ऑपरेटर वी हॅव टू स्टडी द वेरियस 4 डिफरन्स ऑपरेटर्स and their definitions, out of which the first operator is a forward difference operator. Second one that is a backward difference operator. Third one that is a shift operator, and fourth one that is a inverse shift operator. Okay, हे 4 ऑपरेटर्सच्या आपल्याला डेफिनेशन्स बघायच्या आहेत. फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर, बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर, शिफ्ट ऑपरेटर अँड इन्व्हर्स शिफ्ट ऑपरेटर. Then we have to study next point, that is a relation between these operators. या 4 ऑपरेटर्स मध्ये परस्परांमध्ये काय रिलेशन आहे हे रिलेशन आपण बघणार आहे. म्हणजे व्हॉट इज रिलेशन बिटवीन फॉरवर्ड डिफरन्स ऑपरेटर अँड बॅकवर्ड डिफरन्स ऑपरेटर, व्हॉट इज रिलेशन इन बिटवीन शिफ्ट ऑपरेटर अँड इन्व्हर्स शिफ्ट ऑपरेटर. देन या 4ही ऑपरेटर्स मध्ये परस्परांशी काय रिलेशन आहे हे आपण रिलेशन बिटवीन द ऑपरेटर्स मध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट वन, या सगळ्या डेफिनेशन्स आणि रिलेशन्स पाहिल्यानंतर वी हॅव टू कम अक्रॉस न्यूटन ग्रेगरी फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. ओके, या डेफिनेशन्स बघितल्यानंतर आपल्याला इम्पॉर्टंट फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे, दॅट इज अ न्यूटन ग्रेगरी और ग्रेगरी न्यूटन फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. देन वी हॅव टू सी न्यूटन ग्रेगरी बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला. म्हणजे न्यूटन्स ग्रेगरी फॉरवर्ड डिफरन्स अँड बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला असे 2 इंटरपोलेशनचे फॉर्म्युली आपल्याला डिराइव्ह करायचे आहेत. ओके, ह्याला आपण इन शॉर्ट न्यूटन ग्रेगरी म्हणण्याऐवजी न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स आणि न्यूटन्स बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला असंही म्हणू शकतो. म्हणजे 2 फॉर्म्युले आपल्याला डिराइव्ह करायचे आहेत, न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला and Newton's backward difference interpolation formula. Then we have to see the third formula, that is a Lagrange's interpolation formula. Lagrange's interpolation formula आपल्याला पहिल्यांदा डिराइव्ह करायचा आहे. म्हणजे इंटरपोलेशनच्या कन्सल्टिंग आपल्याला 3 फॉर्म्युले डिराइव्ह करायचे आहेत. न्यूटन्स फॉरवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला, बॅकवर्ड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला and Lagrange's interpolation formula. Then we have to see linear interpolation. Under the heading of linear interpolation, we have to see only one formula, that is a Newton's divided difference interpolation formula.
या न्यूटन्स डिवायडेड इंटरपोलेशन फॉर्म्युल्याचं फक्त आपल्याला स्टेटमेंट बघायचंय, याचं प्रूफ अपेक्षित नाही. ओके, म्हणजे फॉरवर्ड डिफरन्स फॉर्म्युला, बॅकवर्ड डिफरन्स फॉर्म्युला आणि लॅग्रॅन्ज इंटरपोलेशन फॉर्म्युला हे तिन्ही फॉर्म्युले आपण डिराईव्ह करणार आहोत आणि त्यांचं डेरिव्हेशन बघणार आहोत. ते फॉर्म्युले पहिल्यांदा आपण डेव्हलप करणार आहोत आणि नंतर त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. तसं लिनियर इंटरपोलेशन मध्ये न्यूटन्स डिवायडेड डिफरन्स इंटरपोलेशन फॉर्म्युला ह्याचं फक्त आपण स्टेटमेंट पाहणार आहोत, ह्याचं फक्त आपण फॉर्म्युला पाहणार आहोत आणि त्याचं प्रूफ आपल्याला अपेक्षित नाही, विदाउट प्रूफ आहे. आणि त्या सगळ्या म्हणजे ते 3 आणि हे 1 अशा 4 फॉर्म्युल्यावर डिपेंड असणारे एक्झाम्पल्स स्टडी करणार आहोत. दॅट इज द कंटेंट ऑफ युनिट नंबर 4 इंटरपोलेशन. Next one, unit number 5 is of numerical differentiation and integration. Okay, numerical differentiation and integration. आता डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन 12th मध्ये ज्यांचा मॅथमॅटिक्स ग्रुप होता त्यांना माहिती आहे की न्यूमेरिकल डिफरन्सिएशन आणि न्यूमेरिकल इंटिग्रेशन किंवा डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे चॅप्टर किती सोपे आहेत, कसे आहेत हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन म्हणल्यानंतर आता बऱ्यापैकी ज्यांचा एक ग्रुप आहे त्यांच्या डोळ्यासमोर सगळे फॉर्म्युले आले असतील पहा. ओके, डेरिव्हेटिव्ह मधले एक 30-35 फॉर्म्युले, इंटिग्रेशन मधले एक 40-50 फॉर्म्युले, ते फॉर्म्युले पाठ असणं, त्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून एक्झाम्पल सोडवणं वगैरे सो अँड सो वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह केलेले आहेत. ओके, ते सगळं डोळ्यासमोर लगेच येऊन गेलं असेल आणि काही लोकांना वाटलं असेल की आता पण आपल्याला डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन शिकायचं आहे का, तर ते इंटिग्रेशन डेरिव्हेशन आणि हे इंटिग्रेशन एकमेकांशी फारसा संबंध नाही. म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला काय करायचंय तर 12वीला जे काही तुम्ही फॉर्म्युले बघितलेले आहेत, डेरिव्हेटिव्हचे 20-25 फॉर्म्युले, इंटिग्रेशनचे 30-35 फॉर्म्युले, या सगळ्या फॉर्म्युल्याचा उपयोग करून तुम्ही एक्झाम्पल सोडवलेले आहेत. मात्र आता बीएससी ECS फर्स्ट इयर मध्ये आपल्याला त्यापैकी कोणत्याही फॉर्म्युल्याचा उपयोग न करता डेरिव्हेटिव्हची आणि इंटिग्रेशनची एक्झाम्पल सोडवायची आहेत. म्हणजे ते 12th मधले जे फॉर्म्युले होते 30-35 त्या फॉर्म्युल्याचा इथं आपल्याला उपयोग करायचा नाही. ओके, तर अंडर द हेडिंग ऑफ न्यूमेरिकल डिफरन्सिएशन अँड इंटिग्रेशन वी हॅव टू स्टडी द फॉलोइंग पॉइंट्स, आउट ऑफ विच फर्स्ट वन इज न्यूमेरिकल व्हॅल्यूज ऑफ फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्हज अँड सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हज. पहिल्या ऑर्डरचा आणि दुसऱ्या ऑर्डरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचं आहे. त्या डेरिव्हेटिव्हच्या न्यूमेरिकल व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. कशा काढायच्या आपण जसा टॉपिक चालू होईल तेव्हा बघूयात. नेक्स्ट वन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन. न्यूमेरिकल इंटिग्रेशन मध्ये वी हॅव टू फर्स्ट डिराइव्ह जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला. पहिल्यांदा जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला फॉर इक्विडिस्टंट ऑर्डिनेट्स हा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा डिझाईन करणार आहोत, पहिल्यांदा डेव्हलप करणार आहोत. त्याच्यानंतर नेक्स्ट वन वी हॅव टू सी ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला और ट्रॅपेझॉइडल रूल, सिम्पसन्स 1/3 रूल अँड सिम्पसन्स 3/8 रूल. ओके, हे 3 प्रकारचे रूल्स आपल्याला डेव्हलप करायचे आहेत. पहिल्यांदा आपण जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युला सिद्ध करणार आहोत, डिराइव्ह करणार आहोत, मिळवणार आहोत. नंतर त्या जनरल क्वाड्रेचर फॉर्म्युलाचाच उपयोग करून 3 प्रकारची फॉर्म्युले आपण डेव्हलप करणार आहोत. त्यापैकी पहिला फॉर्म्युला किंवा पहिला रूल आहे trapezoidal rule, second rule is a Simpson's 1/3 rule and third rule that is a Simpson's 3/8 rule. या 3 प्रकारचे रूल्स आपण डिझाईन करणार आहोत आणि त्या 3 प्रकारच्या रूल्स किंवा फॉर्म्युली डेव्हलप करून त्या 3 प्रकारच्या फॉर्म्युलीवरूनच आपण इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवणार आहोत. ठीक आहे, म्हणजे 12th मध्ये आपल्याला इंटिग्रेशनचं एक्झाम्पल सोडवायचं असेल तर किती फॉर्म्युली पाठ कराव्या लागतात, किती डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युली पाठ करावे लागतात हे तुम्हाला माहिती आहे. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चॅप्टर किती सोपा आहे हे 12th मधल्या सगळ्या स्टुडंटचा ज्यांचा ए ग्रुप आहे त्यांना माहिती आहे. ओके, म्हणजे इथे आपल्याला जे काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले इंटिग्रेशनचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत, डेरिव्हेटिव्हचे एक्झाम्पल सोडवायचे आहेत, ते एक्झाम्पल सोडवण्यासाठी फक्त आणि फक्त 3 फॉर्म्युलीचा उपयोग करायचा आहे. दॅट इज अ ट्रॅपेझॉइडल रूल, Simpson's 1/3 rule and Simpson's 3/8 rule. ओके, गेटिंग दिस. नेक्स्ट वन पुढे आपल्याला ते अजून एक बघायचं आहे याच्यामध्ये आर्टिकल, दॅट इज न्यूटन कोट्स ओपन फॉर्म्युलाज विदाउट प्रूफ. म्हणजे हे न्यूटन कोट्स फॉर्म्युला फक्त आपल्याला स्टेट करायचंय, ह्यांचं प्रूफ अपेक्षित नाही. ओके, फक्त न्यूटन कोट्स फॉर्म्युला काय आहे हे आपल्याला फक्त स्टेट करायचं आहे, याचं प्रूफ आपल्याला बघायचं नाहीये. अँड वी हॅव टू सी examples depending upon all these articles. That is the content of chapter number 5, that is numerical differentiation and integration. Next one, unit number 6 is of extrapolation ordinary differential equation.
आता तसं बघायला गेलं तर या चॅप्टरमध्ये एक्स्ट्रापोलेशन हे नाव नसायलाच पाहिजे. ओके, तर हा चॅप्टर फक्त आणि फक्त ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन कन्सल्टिंगच आहे, पण एक्स्ट्रापोलेशन नाव आलेलं आहे, आपल्याला ते जसं आहे तसं घ्यावं लागेल. एक्स्ट्रापोलेशन इज अ पार्ट ऑफ अ इंटरपोलेशन. इंटरपोलेशन या टॉपिकमध्येच आपण एक्स्ट्रापोलेशन सुद्धा कव्हर करणार आहोत. म्हणजे इंटरपोलेशनमध्ये तुम्हाला एक्स्ट्रापोलेशन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत, याची डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सुद्धा पाहणार आहोत. ओके, म्हणजे एक्स्ट्रापोलेशन हा पार्ट आहे तो आपल्याला युनिट नंबर 4 मध्ये घ्यायचा आहे. म्हणजे युनिट नंबर 6 किंवा युनिट नंबर 3 चं नाव आपल्याला सांगता येईल ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. आता थोडासा 12चा आपण विचार घेतला तर आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोन्हीचे ऍप्लिकेशन करून आपण डिफरन्शियल इक्वेशन सोडवत असतो. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन या पर्टिक्युलर चॅप्टरमध्ये आपण काय करत असतो तर 2 प्रकारचे गणित सोडवत असतो की ज्यांचा एक ग्रुप आहे त्यांना ते माहिती आहे. 2 प्रकारचे गणित सोडवत असतो, डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणे आणि डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणे. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करणे आणि डिफरन्शियल इक्वेशन सोडवणे. पैकी डिफरन्शियल इक्वेशन जर आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला डिफरन्शियल ऑपरेटर काढून टाकावे लागतात आणि डिफरन्शियल ऑपरेटर काढून टाकायचे असेल तर डिफरन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या रिव्हर्स प्रोसेस इंटिग्रेशन आपल्याला वापरावी लागते. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला इंटिग्रेशन हा चॅप्टर व्यवस्थित आला पाहिजे. इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले आपल्याला माहित पाहिजेत. म्हणजे इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले जर आपल्याला माहित असतील तर आणि तरच आपण डिफरन्शियल इक्वेशन सोडवू शकतो. आणि नेक्स्ट वन पुढे त्या 12वीमध्ये आपण अजून एक पॉईंट शिकलेलो आहोत, दॅट इज डिफरन्शियल इक्वेशन तयार करणे, टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन जर आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला डेरिव्हेटिव्हचे सगळेचे सगळे फॉर्म्युले माहित पाहिजेत. ओके, डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले तर माहित असतील तर आणि तरच आपण डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म म्हणजे तयार करू शकतो. म्हणजेच डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असेल तर डेरिव्हेटिव्हचे कन्सेप्ट चांगले माहित असणं गरजेचं आहे. मी 12 बद्दल बोलतोय, 12 बद्दल बोलतोय. आणि जर डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं असेल तर इंटिग्रेशनचे सगळे कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे, इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांचं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन चांगलं त्यांचं डिफरन्शियल इक्वेशन चांगलं असेल. ओके, हे आपण 12च्या बाबतीत बोलतोय. म्हणजे 12th मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन जर येत असेल तर आणि तरच न्यूमेरिकल डिफरन्शियल मधले एक्झाम्पल्स आपल्याला सोडवता येतील. न्यूमेरिकल जर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जमत असेल तर जमत नसेल तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन तयार करता येणार नाही. आणि जर तुम्हाला इंटिग्रेशन जमत नसेल तर तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता येणार नाही. ओके, 12 बाबतीत बोलतोय. म्हणजे 12th मध्ये जे काय आहे तसं आपल्या फर्स्ट इयर मध्ये नाही. 12th मध्ये आपल्याला जर डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर तयार करायचा असेल, अभ्यास करायचा असेल तर डेफिनेटली डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन्हीही टॉपिक थरली माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्हीही टॉपिकचे सगळे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. जर हे दोन्ही फॉर्म्युले माहीत असतील तर आणि तरच आपण 12th मध्ये डिफरन्शियल इक्वेशन हा चॅप्टर अभ्यासू शकत होतो. पण इथं काय आहे, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन, इथं पण आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचे, सोडवायचे. आता इथं जेव्हा आपण डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत तेव्हा 12th मधल्या डेरिव्हेटिव्ह मधले किंवा 12th मधल्या इंटिग्रेशन मधल्या कोणत्याही फॉर्म्युलेचा आपण उपयोग करणार नाही. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, 12च्या टॉपिकचं आणि या टॉपिकचं हे ऍडव्हान्टेज असेल. 12च्या टॉपिकमध्ये सगळं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन माहित असेल तरच डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करता येतं. मात्र इथं या फर्स्ट इयर VCS मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन मधले 12th मधले कोणतेही फॉर्म्युले तुमची पाठ नसतील तरी सुद्धा तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. ओके, दॅट इज आता काय हा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय काय शिकायचे बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अ डिग्री अँड ऑर्डर ऑफ अ डिफरन्शियल इक्वेशन. एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची डिग्री म्हणजे काय, एखाद्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर म्हणजे काय, या डेफिनेशन्स आपण पाहणार आहोत डिग्री अँड ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन मध्ये. देन वी हॅव टू सी व्हॉट इज डेफिनेशन ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, त्याची डेफिनेशन काय आहे ते आपण बघणार आहोत. Then we have to see how to solve the given differential equation. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसं सोडवायचं, दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनला न्यूमेरिकल सोल्युशन कसं द्यायचं हे आपण पाहणार आहोत. तर दिलेले डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी we have to see 4 methods out of which first one that is a Taylor's series method. टेलर्स सेरीज मेथडने आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे.
Second one, that is a Euler's method or Euler's method. Third one, that is a modified Euler's method or modified Euler's method. Fourth one, that is a Runge-Kutta second order method. You may call in short, that is a RK, RK second order method. And fourth one, that is a classical fourth order Runge-Kutta method, that is fourth order RK method. Okay, these are the four methods to solve the differential equation. या चार मेथडने आपल्याला दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे. कोणकोणत्या मेथड्स आहेत? टेलर सिरीज मेथड, आयलर्स मेथड, मॉडिफाइड आयलर्स मेथड, रुंगे-कुट्टा सेकंड ऑर्डर मेथड and Runge-Kutta fourth order method, and we have to solve examples depending upon all these four methods. That is the content of unit number 3, that is extrapolation and ordinary differential equation. Okay, असा आपला हा न्यूमेरिकल मेथड पेपर सेकंडचा सिलेबस आहे. ओके, नेक्स्ट वन. आता पुढे, आता हा सिलेबस आपल्याला नो डाऊट आपल्या नोट्समध्ये सगळं कव्हर करणार आहोत. आपल्या नोट्समध्ये सगळ्याच्या नोट्स तुम्हाला मिळतीलच, शिवाय आपण सगळे पॉईंट्स कव्हर करणार आहोतच. नाव नेक्स्ट वन पुढे, जर तुम्हाला पुस्तक वापरायचे असतील आपल्या लायब्ररीमध्ये, आता सध्या तुम्ही सगळे घरी आहात, पण जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये याल तेव्हा डेफिनेटली आपल्या लायब्ररीमध्ये सगळ्या प्रकारची पुस्तकं अवेलेबल आहेत. ओके, पैकी रेफरन्स बुक, हे सगळे जे दोन पेपर्स आहेत, ते दोन पेपर्स कोणत्या पुस्तकामध्ये सापडतील त्यासाठी रेफरन्स बुकची नावं आहेत, हे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. नंबर 1, बालगुरुस्वामी, कॉम्प्युटर्स अँड न्यूमेरिकल मेथड्स. ओके, बालगुरुस्वामी त्याचे ऑथर्स आहेत. पुस्तकाचं नाव आहे कॉम्प्युटर अँड न्यूमेरिकल मेथड्स. TMH म्हणजे टाटा मॅग्रो हिल हे पब्लिकेशन आहे. तर टाटा मॅग्रो हिल पब्लिकेशनचं कॉम्प्युटर्स अँड न्यूमेरिकल मेथड्स नावाचं पुस्तक आहे. ते पुस्तक बालगुरुस्वामी या ऑथरचं आहे, या लेखकाचं आहे. सेकंड वन, the title of the paper is a numerical methods for scientific and engineering competition. Okay, पुढचं पुस्तक आहे न्यूमेरिकल मेथड्स फॉर सायंटिफिक अँड इंजिनिअरिंग कॉम्पिटिशन्स. हे टायटल आहे, हे पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकाचं पब्लिकेशन आहे न्यू एज इंटरनॅशनल पब्लिशर. ओके, म्हणजे प्रकाशित कुणी केलंय? न्यू एज इंटरनॅशनल पब्लिशर असेल. आणि याचे जे काही ऑथर्स आहेत, याचे जे काही लेखक आहेत, ते लेखक कोण आहेत? MK Jain, SRK Iyengar and RK Jain. These are the authors of this particular paper, the particular book. Third book, the title of the third book is Applied Numerical Methods with MATLAB for Engineers and Scientists. That is the title of the paper. Its publication is a Tata McGraw Hill. Tata McGraw Hill हे पब्लिकेशन आहेत आणि याचे लेखक Stephen C. Chapra. Okay, this is the author of this particular book. And the fourth book is a Introduction to Numerical Analysis by S.S. Sastry. Okay, title of the paper is a Introduction to Numerical Analysis आणि याचे ऑथर्स आहेत S.S. Sastry आणि पब्लिकेशन आहे टाटा मॅग्रो हिल. दिस आर दी रेफरन्स बुक. रेफरन्स बुक मध्ये काय असतं? रेफरन्स बुक मध्ये न्यूमेरिकल मेथडच्या कन्सल्टिंग जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस कव्हर केलेला असतो. ओके, मोठे मोठे पुस्तकं असतात, मोठे मोठे बंच असतात, ठोकळे असतात, हे सगळे रेफरन्स बुक आहेत. त्या रेफरन्स बुक मध्ये न्यूमेरिकल मेथड मध्ये जे जे काय काय आहे ते सगळं त्या रेफरन्स बुक मध्ये असतं. त्या रेफरन्स बुक मध्ये मधून आपल्या सिलेबसमध्ये जे जे काही काही पॉईंट्स आहेत तेवढेच पॉईंट्स आपल्याला स्टडी करावे लागत असतात. ओके, म्हणजे रेफरन्स बुक रेफर करून आपल्या सिलेबसमध्ये जेवढे पॉईंट्स आहेत तेवढेच फक्त पॉईंट्स घेऊन तुम्ही त्याच्या नोट्स प्रिपेअर करू शकता. पण शक्यतो रेफरन्स बुक वापरण्याची आवश्यकता नाहीये. जर तुम्हाला एक्झाम्पल एक्स्ट्रा सोडवायचे असतील तर तुम्ही रेफरन्स बुकचा वापर करू शकता. पण जनरली आपल्या रेग्युलर शेड्यूलमध्ये, आपल्या रेग्युलर क्लासमध्ये आपण सगळेच्या सगळे मॅक्सिमम एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत. त्याच्यामुळे कदाचित प्रत्येकाला रेफरन्स बुकची गरज भासेलच असं काही नाहीये. ठीक आहे, आता काही टेक्स्ट बुक्स पण असतात. रेफरन्स बुक जसे आहेत तसे टेक्स्ट बुक्स पण आहेत, म्हणजे आपले क्रमिक पुस्तकं आहेत. आता टेक्स्ट बुक्स कोणकोणते आहेत? तर न्यूमेरिकल मेथड्स अँड ऑपरेशन्स रिसर्च नावाचं एक पुस्तक आहे, आपल्या लायब्ररीमध्ये ते अवेलेबल आहे. न्यूमेरिकल मेथड्स अँड ऑपरेशन्स रिसर्च पब्लिकेशन आहे व्हिजन पब्लिकेशन, अँड दुसरं पब्लिकेशन आहे दॅट इज अ निराली पब्लिकेशन. म्हणजेच
आपल्या सिलेबसमध्ये जेवढा काही पार्ट आहे तेवढ्या पार्ट पुरतच जे पुस्तक असतं त्याला आपण टेक्स्ट बुक असं म्हणतो, त्याला आपण क्रमिक पुस्तक असं म्हणतो. ते टेक्स्ट बुक सुद्धा आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. त्या पुस्तकाचं नाव काय आहे तर न्यूमेरिकल मेथड्स असं सेपरेट बुक पण आहे. न्यूमेरिकल मेथड्स फॉर BSc ECS फर्स्ट किंवा फॉर BCS फर्स्ट. न्यूमेरिकल मेथड्स असं सेपरेट टायटल असणारं पण पुस्तक आहे. आणि दुसरं न्यूमेरिकल मेथड्स अँड ऑपरेशन्स रिसर्च असं टायटल असणारं सुद्धा दुसरं पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये अवेलेबल आहे. पब्लिकेशन विजन पब्लिकेशनचं आहे, शिवाय निराली पब्लिकेशनचं आहे. कोणत्याही पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर करू शकता. क्रमिक पुस्तकं किंवा टेक्स्टबुक सुद्धा वापरण्याची आवश्यकता शक्यतो भासणार नाहीये, कारण आपण वर्गामध्ये मॅक्सिमम एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे, मॅक्सिमम एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. जर एखाद्याचं एक्झाम्पल मॅक्सिमम आपण वर्गामध्ये सॉल्व्ह करून घेतल्यानंतर सुद्धा जर एखाद्याला अजून एक्स्ट्रा एक्झाम्पल सॉल्व्ह करावेसे वाटत असतील तर दे कॅन यूज दी टेक्स्टबुक्स. तर त्यांना तुम्ही टेक्स्टबुक्स वापरू शकता. जर एखाद्याला टेक्स्टबुकमध्ये सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करून सुद्धा अजून एक्झाम्पल सॉल्व्ह करावेत असं वाटत असेल तर दे कॅन यूज दी रेफरन्स बुक. जर एखाद्या विद्यार्थ्याच्या ज्ञानाची भूक म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला रेफरन्स बुक मधले एक्झाम्पल सोडवून सुद्धा अजून एक्झाम्पल सोडवण्याची जर इच्छा असेल तर दे कॅन गो थ्रू दी इंटरनेट. ओके, इंटरनेट थ्रू जाऊन तुम्ही एक्झाम्पल्स वेगवेगळ्या प्रकारचे सोडवू शकता. दॅट इज द कंटेंट ऑफ आवर न्यूमेरिकल मेथड सेकंड. या न्यूमेरिकल मेथड सेकंड या पेपरचा हा सिलेबस आहे. हे जे आत्ता जे आपण बुक सांगितले, आत्ता जे आपण पुस्तकांची नावं सांगितली, त्या पुस्तकांमध्ये तुम्हाला दोन्ही पेपर सापडतील. न्यूमेरिकल मेथड फर्स्ट पण असेल आणि न्यूमेरिकल मेथड सेकंड पण असेल. ठीक आहे, दिस इज द कंटेंट ऑफ आवर सिलेबस, न्यूमेरिकल मेथड फर्स्ट अँड न्यूमेरिकल मेथड सेकंड.